रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम। जय श्री राम। नाव चढ़ाए लक्ष्मण राम, नाव चढ़ाए लक्ष्मण राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम। बोली श्री रामचंद्र प्रभु की जय, सीता मैया की जय, लक्ष्मण भैया की जय। उतराई में मुद्री दीन, केवट ने यह बिनती की, उतराई नहीं लूंगा पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम। सर्वांनी खाली बसा। तुम आए हम घाट उतारे, तुम आए हम घाट उतारे, हम आएंगे घाट तुम्हारे, तब तुम पार लगाओ राम, तब तुम पार लगाओ राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम। नाव पहिलं तीरावर जाऊन पोचली आणि त्या नावाड्याचा आभार मानत श्रीराम प्रभू वारंवार नावाड्याचे आभार मानत आहेत। आणि बरं झालं बाबा तू भेटलास, आम्हाला इथपर्यंत तू आणून पोचवलंस। कभी कभी भगवान को भी भक्तों से काम पड़े, जाना था गंगा पार प्रभु, केवट की नाव चढ़े। आता श्रीराम प्रभू जेव्हा नावेतून उतरतात तेव्हा माता सीता, लक्ष्मण भैया नावेमधून उतरतात। नाव पहिल्या तीरावर पोचते। चली नाव गंगा की धारा, सिया राम लखन को पार उतारा। आणि आता राम विचार करत आहेत की या नावाड्याला मी काय देऊ, या केवटाला मी काय देऊ। माता सीतेच्या बोटामध्ये चुकून एक मुद्रिका राहिली असते, अंगठी, आणि ती अंगठी माता सीता श्रीरामाला काढून देते। केवटाला श्रीराम ही मुद्रिका देतात, पण केवट म्हणतो नाही नाही मला नकोय। अरे बाबा तू आमची मदत केलीस, उतराई म्हणून काहीतरी घे रे बाबा, अरे माझ्याकडून काहीतरी घे। उतराई में मुद्री दी,
बिसराई नहीं लूंगार पतित पावन सीतारा रघुपति राघव राजा जेव्हा केवटाला विचारत आहेत राम की तू नाही का म्हणतोस, तेव्हा केवट म्हणतो, अरे तुझाही व्यवसाय सारखा आणि माझाही व्यवसाय सारखा, एकाच व्यवसायाचे आपण दोघं, आपण एकमेकांपासून उतराई कशी घेणार. म्हणे कसं काय. म्हणे प्रभू श्री रामचंद्रा, मी गंगेच्या या तीरावरून त्या तीरावर यात्रेकरूला नेऊन सोडतो आणि तुझाही प्रभू रामचंद्रा तुमचाही हाच व्यवसाय आहे, फक्त तीर बदलला. तुम आए हम घाट उतारे हम आएंगे घाट तुम्हारे तब तुम पार लगाओ राम पतित पावन सीतारा. या भवसागराला पार करून देता तुम्ही. जीवन यात्रा जगणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूला, आणि म्हणून मला सुद्धा या भवसागराला पार करायचंय. तुमच्या कृपेने मला हेच पाहिजे. श्री राम धन्य झाले, केवटाला आशीर्वचन दिले, आशीर्वाद दिले आणि श्रीराम आपल्या पुढील यात्रेसाठी निघाले. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता. बोली श्री रामचंद्र प्रभु की जय, सीता मैया की जय, लक्ष्मण भैया की जय. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीतारा. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीतारा. आणि यानंतर भारद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये पोचले श्रीराम प्रभू. त्यानंतर वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये सुद्धा एका रात्रीचा विश्राम झाला आणि वाल्मिकी ऋषींनी सांगितलं, चित्रकूट पर्वतावर तुम्ही राहू शकता. आणि म्हणून चित्रकूट पर्वतावर वास्तव्य श्रीरामांनी करायचं ठरवलं आणि म्हणून चित्रकूट पर्वतावर पोचले. आता इकडे काय झालं, श्रीरामजींनी वनवासाची यात्रा आरंभ केली, पण सुमंत महामंत्री दशरथ राजा सुमंत महामंत्रीजींना पाठवतात. म्हणे जा, राम गेलाय ना वनवासात, पण जिथं कुठं असेल राम, माझ्या रामाला शोधा आणि माझ्या समोर आणून उभं करा. तेव्हा सुमंत महामंत्री काही सैनिकांना घेऊन आणि एक खाली रथ घेऊन सुमंत महामंत्री निघाले. जसे तमसा नदीच्या काठावर आले, निषाद राजासोबत भेट झाली, गुहकासोबत भेट झाली. त्यानं घडलेला सगळा वृत्तांत सांगितला. मी विनवणी केली, विनंती केली, श्रीरामाला रहा म्हटलं शृंगवेरपुरात, पण ते नाही म्हटले. मग कुठं गेलेत राम माहित नाही, पण या वाटेनं गेलेत. मला असं वाटते गंगेच्या किनाऱ्यावर गेले असावे किंवा गंगेच्या पहिल्या तीरावर गेले असावे. आणि म्हणून सुमंत महामंत्री गंगा नदीला पार करून जो दिसेल त्याला विचारून चित्रकूट पर्वतावर पोचले आणि श्री रामांना सोबत चालण्याची विनंती केली, आग्रह केला. दशरथ राजा आणि त्यांनी मला आज्ञा दिली आहे रामाला सोबत घेऊन ये, आणि म्हणून मी तुम्हाला घ्यायला आलोय. चला, रथ घेऊन आलोय, तिघेही जण चला, रथामध्ये विराजमान व्हा. पण राजा दशरथजींची आज्ञा
एनकेन प्रकारे सुमंत महामंत्रीजींना पाळायचीच होती, कारण ते महामंत्री होते. आजपर्यंत आयुष्यात त्यांनी एकदाही अवज्ञा केली नव्हती, राजाच्या आज्ञेचा अपमान केला नव्हता. आणि त्यांनाही अंतःकरणातून असं वाटत नव्हतं की रामांनी 14 वर्ष वनात राहावं, आणि म्हणून विनंती करू लागले. पण श्री राम म्हटले, ज्या वचनाचं रक्षण, ज्या रघुकुळाचं जे वचन चालत आलंय, रघुकुळाची जी परंपरा चालत आली आहे, प्राण गेला तरी 72, रघुकुल रीती चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. प्राण गेला तरी 72, पण दिलेलं वचन पाळावं ही रघुकुलाची शोभा आहे. आणि ही शोभा पाळण्यासाठीच माझ्या पिताजींनी कैकेयी मातेला हे 2 वर दिलेत. आणि आता जर मी तुमच्या सोबत आलो तर मी रघुकुल नंदन शोभणार नाही, मी राजा दशरथजींचा थोरला पुत्र शोभणार नाही. अयोध्या मला कधीच स्वीकारणार नाही. मी वचनाचा भंग करू शकत नाही. ज्याप्रमाणे माझ्या पिताजींनी कैकेयी मातेला वचन दिलं, त्याचप्रमाणे 14 वर्ष वनात राहण्याचं वचन मी माझ्या पिताजींना दिलंय. आणि म्हणून महामंत्री, मी तुमच्या सोबत येऊ शकत नाही. गयावया केल्या, विनंती केली. लक्ष्मण भैयानी शब्द, सीता मातानी शब्द, काय बोलावं काय नाही काही सुचत नव्हतं. श्री राम तेवढे बोलत होते, आम्ही येणार नाही म्हणजे नाही. 14 वर्ष मी वनात राहीन, सांगा, पिताजींची समजूत घाला. सुमंतजी महामंत्री तुमचं ते ऐकतात, तुम्हाला माहित आहे ना, त्यांची समजूत घाला. काही का होईना त्यांचं सांत्वन करा, त्यांना सांभाळा, अयोध्येला सांभाळा. भरत आला की भरताचा राज्याभिषेक करा, भरताला राजा बनवा. सगळ्या प्रजेची काळजी घ्या, अयोध्येची काळजी घ्या. कौसल्या मातेला, सुमित्रा मातेला माझा दंडवत प्रणाम सांगा. आणि आता राम येणारच नाही अशी खात्री पटली आणि सुमंत महामंत्री निघाले. थेट दशरथ राजांच्या समोर येऊन उभे राहिले, खाली मान घालून उभे राहिले. मान कशी ताठ होणार होती? राजाने दिलेला शब्द पाळता आला नव्हता. राजाची आज्ञा अवज्ञा झाली होती, आज्ञा पूर्ण करता आली नव्हती. आणि म्हणून खाली मान घालून उभे आहेत सुमंत महामंत्री. आयुष्यातला हा कदाचित पहिलाच प्रसंग असावा, राजाच्या समोर मान खाली घालून उभे आहेत. काय करणार होते? सेवकांनी सांगितलं, महामंत्री आलेत, महामंत्री आलेत. अंथरुणावर पडलेल्या दशरथजींनी हाक मारली, आला माझा राम आला. कुठे माझा राम? कुठे माझी वैदेही? आणा रामाला, आणा, मला बघू द्या रामाला. हाक मारली. सुमंत महामंत्री एक शब्दही बोलले नाही. माता कौसल्या त्यांच्या सोबत उभी आहे. अगं कौसल्ये, सांग ना सुमंतजींना, रामाला माझ्या समोर आणून उभं करा म्हणावं. मी आतुर झालोय. का तुम्ही रामाला माझ्या समोर आणून उभं करत नाही? सांगा सांगा, आणा कुणीतरी माझ्या रामाला. कुठे माझी वैदेही? कुणीच शब्दही बोलायला तयार नाही. पण दशरथ राजाची अवस्था पाहून सुमंत महामंत्रींनीच धाडस केलं आणि दशरथ राजांना सांगितलं, मी विनंती केली पण राम माझ्या सोबत यायला तयार नाही. आणि जसं ऐकलं तसंच राजा दशरथजींनी शब्द बोलून दाखवले. राम यायला तयार नाही म्हणे. नाही राजन, मी आटोकाट प्रयत्न केले
पण राम माझ्या सोबत यायला तयार नाही. राम म्हटले मी 14 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच येईल. नाईलाजानं मला एकट्याला यावं लागलं. जेव्हा ऐकलं दशरथ राजांनी सांगितलं, हा पुत्रविरह मला सहन होणार नाही, हा पुत्रविरह मला सहन व्हायचा नाही आणि आता मला जगायचं नाही. निर्वाणीचे शब्द दशरथ राजाच्या मुखातून निघाले. सगळ्या प्रजेसमोर एकच प्रश्नचिन्ह होतं, राम वनवासातून परत येईल का? राजा दशरथजींचं काय होणार आहे? मातुल ग्रामी गेलेले भरत परत आल्यानंतर अयोध्येमध्ये अधिक काय प्रसंग घडणार आहे? सगळे जण प्रश्नार्थक नजरेनं राजमहालाकडे पाहत होते. कुणाच्या पोटात अन्नाचा कण नाही, तहान कुणाला लागली नाही. संपूर्ण अयोध्या जिच्या तिथं थांबली होती. काय होईल, काय होईल, काय होईल? प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न. दशरथ राजांनी निर्णय घेतला, मला जगायचं नाही. कौसल्या, मी आता जगणार नाही. माता कैकेयीचं धाडस नव्हतंच दशरथ राजांच्या समोर येऊन उभं राहावं म्हणून. सुमित्रा माता परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करत होती आणि माता कौसल्या दशरथ राजाला धीर देत होती, सांत्वना करत होती. 14 मिनिटासारखी निघून जातील 14 वर्ष. 14 वर्षच काढायचे ना आपल्याला रामाच्या शिवाय. मग निघून जातील की 14 वर्ष निघून जातील, येईल आपला राम आणि 14 वर्षानंतर मग आपण रामाचा राज्याभिषेक करू. कौसल्ये, तेवढा वेळ नाही ग माझ्याजवळ, तेवढा वेळ नाही. मी नाही जगायचो आता. आता मला जायचंय, हे सगळं सोडून मला जायचंय. राम 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 हा एकच जप दशरथजींच्या मुखातून होऊ लागला. प्रश्नार्थक चिन्ह चेहऱ्यावर ठेवूनच सुमंतजींकडे कौसल्या माता धीर गंभीर नजरेनं पाहायची. जणू तिला विचारायचं होतं काय होणार आहे समोर. आणि तीच प्रश्नार्थक नजर सुमंत महामंत्रीजींची होती. जणू त्यांना विचारायचं माता कौसल्येला की आता काय होणार समोर. दोघांच्याही मनात प्रश्न एकच आणि दोघांनाही प्रश्नाचं उत्तर सापडत नव्हतं. सगळी अयोध्या, सगळी प्रजा राजमहालात ये जा सुरू आहे. सगळे जण ये जा करत आहेत राजमहालात. आता काय करायचं, आता काय होईल? राम 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 असा अखंड जप सुरू आहे दशरथजींच्या मुखातून. माता कौसल्या त्यांच्या डोक्याजवळ बसलेली आहे. माता सुमित्रा त्यांच्या चरणाजवळ बसलेली आहे. सुमंत महामंत्री उभे आहेत. राम 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 असा जीवाचा आकांत करून राम नामाचा उच्चार दशरथ राजा करत आहेत. आणि अचानक शब्द स्थिरावला, शब्दाची गती मंदावली. राम 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 शब्दाची गती मंद होत चालली, आवाजाची गती मंद होत चालली. संपूर्ण शरीर शिथिल झालं, संपूर्ण शरीर थंडगार झालं. लेलो राम राम अभया, लेलो राम राम अभया, लेलो राम राम अभया, लेलो राम राम अभया. राम मेरे राम मेरे राम मेरे राम मेरे राम. माफ करो यह कसूर मेरा, माफ करो यह कसूर मेरा.
जो कुछ तुमसे कीना वह तो राम हमारा प्यारा, सब छुड़ेगा गुना, ले लो राम राम अब यहाँ, ले लो राम राम अब यहाँ। मेरे संपूर्ण शरीर अचानक शिथिल झालं, शब्दाची गती मंदावली, स्वर मंदावला आणि सगळे जण लगबगीने एकमेकांकडे पाहू लागले. काय होईल, काय होईल? माता कौसल्या समजूत घालू लागली, स्वामी तुम्ही हे काय करत आहात? प्राणनाथ तुम्ही हे काय करत आहात? अहो 14 वर्ष 14 मिनिटासारखे निघून जातील. तुम्ही काय करत आहात? माझ्याकडे पहा, डोळे उघडा, एकदा तरी डोळे उघडा. आता मुखातून राम नावाचा उच्चार होत होता, पण आवाज येत नव्हता. ओठाची हालचाल होत होती. राम राम ओठाची हालचाल होत होती. सुमंत महामंत्री, काय करू मी, कसं सांभाळू? समोर काय प्रसंग उभा राहणार? आणि अचानक माता कौसल्येकडे राजा दशरथजींनी पाहिलं आणि शेवटचा एकदा श्री रामाला हाक मारली, राम. आणि डोळे घट्ट मिटले आणि कौसल्या मातेनी आवाज दिला, प्राणनाथ. अहो स्वामी, अहो प्राणनाथ. पण सुमंत महामंत्रीजींनी माता कौसल्याला उठवलं आणि अत्यंत धीर गंभीर जड अंतःकरणाने सांगितलं, आई, दशरथ राजा आता आपल्यात राहिले नाही, ते आपल्याला सोडून गेले. एका क्षणात पुत्रविरह सहन न झाल्यामुळे राजा दशरथजींनी इहलोकाची यात्रा संपवली. राजा दशरथजींनी इहलोकाची यात्रा संपवली आणि सगळीकडे एकच गोंधळ. सगळ्या राजमहालात रडारडी सुरू झाली. सगळी प्रजा राजमहालात धावली. केवढं मोठं संकट, काय आमचं दुर्भाग्य, हे संकट आम्हाला पाहायला मिळालं. आता या संकटातून आम्हाला कोण सावरणार? कर्मों की है ये माया, कर्मों के खेल सारे, कर्मों के इस जहां में, कर्मों के इस जहां में, क्या क्या अजब नजारे, क्या क्या अजब नजारे। कर्मों की है ये माया, कर्मों के खेल सारे, कर्मों की इस जहां में, कर्मों के इस जहां में, क्या क्या अजब नजारे, क्या क्या अजब नजारे। कर्मों की है ये माया, कर्मों से ही बने हैं
तकदीर आदमी की कर्मों से ही बने हैं। तकदीर आदमी की कर्मों से ही बने हैं। इंसान जहां में आता, इंसान जहां में आता कर्मों के ही सहारे। कर्मों की है ये माया, कर्मों की है ये माया। तुम कर्म ऐसे करना, तुम कर्म ऐसे करना, देवे सभी दुआएं, सब कर्म की है माया। अब तक कोई न जाना, सब कर्म की है माया। अब तक कोई न जाना, सब कर्म की है माया। सब कर्म की है माया। तुम कर्म ऐसे करना, देवे सभी दुआएं, देवे सभी दुआएं, देवे सभी दुआएं। कर्मों की है ये माया। आपल्या पुत्रासाठी तडपडून तडपडून मरणारा, मातृप्रेमाची उदाहरणं आजपर्यंत आपण अनेक ऐकली माय बाप हो, पण पितृप्रेमाचं ज्वलंत उदाहरण म्हणजे राजा दशरथ होय. समाजाने जे पितृत्व दुर्लक्षित केलं तेच पितृत्व, आणि त्याच पितृत्वाचं ज्वलंत उदाहरण म्हणजे राजा दशरथ. मंडळी, आजपर्यंत कित्येक साहित्यिकांनी, कित्येक विद्वानांनी मातृप्रेमाचीच थोरवी गायली. मातृप्रेमावर कविता काय रचल्या, मातृप्रेमावर लेख काय लिहिले. आई स्वामी तिन्ही जगाचा म्हणे आई विना भिकारी. बाप कुणी रेखाटलाच नाही हो. आणि काही कवींनी, काही साहित्यिकांनी, काही लेखकांनी बाप रेखाटला. तो तापट, व्यसनी, दारू पिणारा, आईला मारझोड करणारा, हाच बाप आजपर्यंत आम्ही रेखाटला. पण एक सांगू का मंडळी, आई घराचं मांगल्य असते, तर बाप घराचं अस्तित्व असतो. घराच्या अस्तित्वाला आम्ही खऱ्या अर्थानं किंमतच दिली नाही. अहोरात्र कष्ट करणारा आमचा बाप, स्वतःच्या इच्छेचा त्याग करून आपल्या लेकरांना सांभाळणारा आमचा बाप, आजपर्यंत आम्ही कधीच त्या पितृप्रेमाकडे एवढ्या आदरानं पाहिलंच नाही. बाबा रागवतात, बाबा वारंवार टोकतात, पण असं नसतं ना की बापाच्या शरीरात हृदय नसतं. आई रडून दुःख व्यक्त करते, बापाला रडता येत नाही, कारण आईकडे अश्रूचे पाट असतात, तर बापाकडे संयमाचे घाट असतात.
रडणाऱ्यापेक्षा सांत्वन करणाराच मोठा असतो. ज्योतीपेक्षा समय जास्त तापत असते मंडळी, पण तरी किंमत आपण ज्योतीला देतो, श्रेय ज्योतीला प्राप्त होते. एक वेळचं जेवण बनवून देणारी आई सगळ्यांच्या लक्षात राहते, पण अख्ख्या आयुष्याची शिदोरी बांधून देणारा बाप आमच्या का लक्षात राहत नाही? अख्ख्या आयुष्याची शिदोरी बांधून देतो ना बाप, आपलं संपूर्ण भविष्य सुखाचं जावं, उज्ज्वलतेनं जावं, संपन्नतेचं जावं, यासाठी बाप कायम धडपड करत राहतो, कायम धडपड करत असतो. शिवाजी महाराजांना घडवताना जिजामातेची थोरवी सगळेजण गातात, पण जेवढा जिजामातेचा वाटा छत्रपती शिवबाला घडवण्यासाठी आहे ना, तेवढंच शहाजी राजेंचं दायित्व विसरून चालणार नाही मंडळी. आज ज्यांना वडील आहेत, ज्यांना बाप आहेत, त्यांना बापाची किंमत नाही, पण ज्यांना बाप नाही ना, त्यांना विचारा ना किंमत. त्यांना विचारा. मुलगा जेव्हा पास होतो तेव्हा आई नातेवाईकांना फोन करत राहते, माझा मुलगा पास झाला, मेरिट आला, गुणवत्ता यादीत आला, 99% भेटले, 98% भेटले, 94% भेटले. पण बाप कधी पेढ्याच्या दुकानात जातो, पेढे घेऊन येतो आणि लेकराच्या तोंडात पहिला पेढा बाप भरवतो. मगाशीच आपण बोललो, जन्मासाठी आई वडिलाच्या भाग्याचा अधिकार लागतो, पण आई वडिलाच्या प्रेमासाठी जन्माला आलेल्या जीवाचं भाग्य लागतं. भाग्याशिवाय आई वडील प्राप्त होत नाही हो, भाग्याशिवाय बाप प्राप्त होत नाही. बापाच्या हातची शाबासकी, बापाच्या हातचं भातकं, बापाचा ओरडा, हे सगळं ज्यांना प्राप्त झालंय ना, ते खऱ्या अर्थानं फार भाग्यवान आहेत. मगाशीच आपण बोललो की प्रत्येक घरातला बाप हा एक अनमोल ठेवा आहे. बाप हाडामासाचा नाही बनत हो. पिताजी, जन्म देणारे वडील हे हाडामासाचे नाही बनत. बाप एक तत्व आहे, तत्व. बाप प्रेमाचा निर्जर झरा आहे. ज्या मुलीला, ज्या लेकीला, ज्या लेकराला बाप असतं ना, समाजाची हिम्मत होत नाही त्या लेकराकडे वाकडी नजर करून पाहण्याची. बाप अंथरुणावर जरी खिळला असला तरी बाप बाप असतो. बाप नावाचं छत्र ज्याच्या डोक्यावर असतं ना, कधीच कुणाची नजर होणार नाही, वाकड्या नजरेनं पाहण्याची कुणाची हिंमत होणार नाही. आणि म्हणून मंडपात जेवढ्या काही माझ्या तरुण बहिणी आहेत, मंडपात जेवढे काही माझे तरुण भाऊ आहेत, त्यांना एकच विनंती करते की ज्यांच्या ज्यांच्या नशिबानं, ज्यांना ज्यांना आई वडील हा अनमोल ठेवा प्राप्त झाला, त्यांनी या ठेव्याचं जतन करा. आई घराचं मांगल्य आहे, बाप घराचं अस्तित्व आहे. बापाचा ओरडा, बापाची कटकट नका पाहू, बापाचं टोकणं नका पाहू. बापाच्या झिजलेल्या चपलीच्या टाका पहा, बापाच्या बन्यानीला पडलेले 1000 छिद्र पहा. तुम्ही सायकल घेऊन मागता, बाप सायकल घेऊन देतो. तुम्ही गाडी घेऊन मागता, वडील गाडी घेऊन देतात. तुम्ही चप्पल घेऊन मागता, वडील चप्पल घेऊन देतात. काय करत नाही वडील आपल्यासाठी? सगळं करतात.
आणि म्हणून त्या वडिलांना जपता आलं पाहिजे. तो ठेवा आहे आपल्याला मिळालेला. त्या आई वडील या हे दोन्ही फार फार भाग्यवानांना मिळतात, फार भाग्यवंतांना मिळतात. आई वडिलाचं प्रेम ही आपल्या आयुष्यातली शिदोरी आहे. आई वडिलाचं प्रेम ही आपल्या आयुष्यातली संपत्ती आहे, समाधान आहे. वडिलांना जाऊ द्या बरं, माहेरी सुद्धा जावंसं वाटत नाही. वडिलांना जाऊ द्या, माहेरात तरी जावंसं वाटतं का? ज्या दिवशी वडील जातात एका क्षणात माहेर पोरकं होते. काय घेऊन जातात वडील माहेरातून? सगळं जिच्छा तिथं असतं, सगळं जिच्छा तिथं असतं. भाऊ भाऊजय, आई, संपत्ती, गाडी, बंगला, सगळं जिच्छा तिथं असतं. पण ज्या घरातून वडील निघून जातात त्या घरात चैतन्य राहत नाही. आणि म्हणून रामकथा आई वडिलांचा सत्कार करायला शिकवते. रामकथा आई वडिलांचं जतन करायला शिकवते. रामकथा आई वडिलांना सन्मान द्यायला शिकवते. आणि म्हणून मंडळी, माय बाप हो, ज्यांना आई नाही त्यांना आईची किंमत विचारा. ज्यांना वडील नाही त्यांना वडिलाची किंमत विचारा. ज्यांना वडिलाचं प्रेम मिळालं नाही त्याला वडिलाच्या प्रेमाची किंमत विचारा. ज्याला आईचं प्रेम मिळालं नाही त्याला आईच्या प्रेमाची किंमत विचारा. आणि म्हणून तुमच्या भाग्यानं तुम्हाला जर आई वडील प्राप्त झाले तर जतन करा, सांभाळा. या मंडपात बसलेल्या तरुण बहिणींना माझी एकच विनंती आहे, आयुष्यात असा कुठलाही निर्णय घेऊ नका तुमच्या वडिलाच्या इब्रतीला धक्का लागेल. तुमच्या वागणुकीनं तुमच्या वडिलाचा अपमान होईल असा आयुष्यात एकही निर्णय घेऊ नका पोरींनो. 4 दिवसाच्या प्रेमासाठी मायबापाच्या प्रेमाला पोरकं करून आपण निघून जातो. शेवटी आत्महत्या करण्याची वेळ आपल्यावर येते. पण त्याही वेळी आपला बापच मनाचा मोठेपणा करून आपल्याला क्षमा करतो आणि माहेरात बोलवतो. तेव्हा मंडपात असलेल्या सगळ्या तरुण भावांना आणि सगळ्या तरुण बहिणींना माझं नम्र निवेदन आहे, विनंती आहे की आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांचा अपमान करू नका. आई वडिलांना सांभाळा. किती कष्ट सोसिले, किती कष्ट सोसिले, माय बापान किती कष्ट सोशिले. पोटच्या पिल्यासाठी किती कष्ट सोशिले. पोटच्या पिल्यासाठी किती कष्ट सोशिले. पोटच्या पिल्यासाठी लेकरात पहुनी डोळ्यात या लेकरात पहुनी थकत्या काळाची काठी किती कष्ट सोशिले. पोटच्या पिल्यासाठी युल्या युल्या हातानी घास भरवे मुखात. युल्या युल्या हातानी घास भरले मुखात. ठसका लागला उरी, ठसका वागला उरी. हातात
फिरविला पाठी, किती कष्ट सोसिले पोटच्या पिल्यासाठी. ठेस लागली बाळा पाणी बापाच्या डोळी, ठेस लागली बाळा पाणी बापाच्या डोळी. डबडबल्या डोळ्यांनी बाप तो डबडबल्या डोळ्यांनी लेकरू धरे पोटी, किती कष्ट सोसिले पोटच्या पिल्यासाठी. लेकरात पाहुनी डोळ्यात लेकरात पाहुनी सत्य काळाची काठी, किती कष्ट सोसिले पोटच्या पिल्यासाठी. श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय जय श्री राम, जय जय श्री राम, जय जय श्री राम, रामचंद्र प्रभु की जय. आरती. यन जी की कीरति कलित ललित सिया पी की, गावत ब्रह्मादिक मुनि नारद वाल्मीकि विज्ञान विशारद, शुक सनकादि शेष अरुसारद, बरनि पवन सुत की रत्नी की. आरती श्री रामायण जी की. गावत वेद पुराण अष्टदश, छौ शास्त्र सब ग्रंथन को रस, मुनि जन धन संतन को सरबस, सार असंपत सब की. आरती श्री राम. गावत संतत शंभु भवानी, अरुघट संभव मुनि विज्ञानी, व्यास आदि कवि बरज बखानी, कागभुसुंडी गरुड़ केहिया की. आरती श्री रामायण जी की. कलिमल हरनि विषय रस फीकी, सुभग सिंगार मुक्ति जुबदी की. दलन रोग भव मूरी अमीकी, तात मात सब विधि तुलसी की. आरती श्री रामायण जी की. कीरति कलित ललित
की जगमग जगमग जोत जली है, राम आरती होने लगी है। जगमग जगमग जोत जली है, राम आरती होने लगी। भक्ति का दीपक प्रेम की बाती, आरती संत करे दिन राति। आरती सरिता उभरी है, जगमग जगमग जोत जली है। जगमग जगमग जोत जली है, राम आरती होने लगी है। कनक सिंहासन सिया समेता, बैठई राम होई चित चेता। वाम भाग में जनक लली है, जगमग जगमग जोत जली है। जगमग जगमग जोत जली है, राम आरती होने लगी। आरती हनुमत के मन भावे, राम कथा नित शंकर गावे। संतों की ये भीड़ लगी है, संतों की ये भीड़ लगी है। जगमग जगमग जोत जली है, जगमग जगमग जोत जली है, राम आरती होने लगी है। राम आरती होने लगी है, राम आरती होने लगी। जय जय सतचित स्वरूपा स्वामी गणराया। अवतरलासी भूवर जड़मुड़ तारया। जय देव गणराया। निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी। स्थिर चर व्यापुन उरले जेया जगतासी। ते तू तत्वकरोग निसंशय ससी। लीला मात्रे धरिले मानव देहासी। जय देव गणराया। होऊन देशी त्याची जाणीव तू कवना। करुणी गण गण गणात होते या भजना। धाता नर हरी गुरुवर तुझी सुख सदना। जिकडे पाहावे तिकडे तू दिससी नयना। जय देव गणराया। लीला अनंत केला बंकट सदनास। पेटविले त्या अग्नी वाजून चिलवेस। क्षणात आणिले जीवन निर्जल वापीस। केला ब्रह्मगिरीचा गर्वाचा नाश। जय देव गणराया। व्याधी वारून केले कैका संपन्न। करविले भक्ता लागी विठ्ठल दर्शन। भव सिंधू हा तरण्या नौका तव चरण।
स्वामी दास गणूचे मान्य करा कवन जय देव गणराया जय जय सतचित स्वरूप स्वामी गणराया अवतरलाची भुव जड बुडताराया जय देव गणराया कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजेन्द्र सदा वसंतं विद्यार वन्दे पवन भवानी चैतन्य कालमाला कृपालकाळी कृपालमाला शिवशंकर दिगंबराय नमः शिवाय नमः काली लोकांतर वंदन चरणा पुराण पायन रूपात प्रेम्यालिंगन अनंत पूजन भयोवाय नमामि त्वमेव माता पिता त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्याद्रं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियाणा बुद्ध्यात्मनामामि करोमि अद्य सकलं परस्मै नारायण ज्योति समर्पणम् अच्युतं शिवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे पुंडलिका वरदा हरि ज्ञानदेव पंडरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज की जगतगुरु तुकाराम महाराज की राष्ट्र संत तुकडोजी महाराज की वैराग्य मूर्ति गाडगे बाबा की सद्गुरु श्री संत अमरदास बाबा की श्री संत गजानन महाराज की श्री संत साई बाबा की स्वामी समर्थ महाराज की अयोध्या धाम की श्री रामचंद्र प्रभु की पवन सुत हनुमान की गोपाल कृष्ण भगवान की राधा शक्ति माता की गौ माता की छत्रपति शिवाजी महाराज की भारत के सभी साधु संतन की भारत माता की नमः पार्वती पतये हर हर